वाल्मिक कराड प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध न आढळल्यास पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेऊ, अजित पवारांचं सूचक विधान. तर मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची अजितदादांना घाई का, राऊतांचा सवाल. लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देतात, धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल. अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये येऊ देणार नसल्याचाही इशारा. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना विष द्या, मग धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घ्या. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसण्याचा इशारा. आपलं बाटोळ झालं, हिंजवडीचा आयटी पार्क राज्यामधून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं, अजित पवारांच्या आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. तर बाटोळ झाला हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलं, वडेट्टीवारांचाही निशाणा. संकट दूर होऊ दे, रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंचं शनिदेवाकडे साकडं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं, प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे, एकनाथ खडसेंचे सवाल. मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 3 आव्हानं. मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, राजकारण सोडेन. चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसेंचं आव्हान. अनेक महिलांची अनैतिक संबंधाचे आरोप फेटाळले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. समन्वयातून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती. शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा. भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षामध्ये घेण्याचे प्रकार वाढले. नितेश राणेंचे शिंदेच्या शिवसेनेवर आरोप. कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य. एवढे मातब्बर असाल तर एकटे लढा, उदय सामंतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं आव्हान. अश्लाघ्य भाषेमध्ये सवालही उपस्थित. अँब्युलन्स खरेदीची प्रक्रिया कोर्टातील याचिकेच्या निकालानंतरच. आरोपांवर आरोग्यमंत्री आबिटकरांचा खुलासा. विरोधकांनी निव्वळ सरकारची बदनामी करण्यासाठी आरोप केल्याची टीका. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जवळपास 20 ते 25 वाहनं एकमेकांना धडकली. एका महिलेचा मृत्यू तर 21 जण जखमी. उतारावर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा रेड अलर्ट. पालघर, गोंदियामध्ये शाळांना सुट्टी. एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार. 14 सप्टेंबरला सामना. एशिया कप सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा.